संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवा। या ठिकाणी विरार पर्यंत आणायची आहे। याच्यामध्ये 23 किलोमीटरची ही मेट्रो त्या ठिकाणी असणार आहे, 22 स्थानक त्याच्यामध्ये असणार आहे। त्यामुळे थेट मेट्रोने मुंबई पर्यंत तुमची कनेक्टिव्हिटी ही या निमित्ताने आम्ही करणार आहोत। एक प्रकारे उत्तर पश्चिम अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी ही आपण या ठिकाणी तयार करणार आहोत। एवढंच नाही तर मेट्रो सोबत आपली जी लाईफलाईन आहे, आपली जी सबअर्बन रेल्वे आहे, लोकल ट्रेन आहे, यामध्येही मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या। स्टेशन्सवरच्या एम्युनिटीज वाढवल्या, स्टेशन्स लांब केले, जास्त डब्याच्या लोकल तयार केल्या, फ्रिक्वेन्सी वाढवली, नवीन सिग्नलिंग सिस्टीम तयार केला, MUTP 3च्या अंतर्गत नवीन मार्गिका त्या ठिकाणी तयार केल्या। पण आता त्याच्याही पुढे आम्ही एक गोष्ट करणार आहोत। आम्हाला लोक असं म्हणायला लागले की आमच्या लोकलने प्रवास करणाऱ्यावर तुम्ही त्या ठिकाणी अन्याय करता। आम्ही म्हटलं काय अन्याय? म्हणाले मेट्रोवाल्यांना इतके चांगले डबे, नवीन डबे, एअर कंडिशन डबे, स्वच्छ डबे, आणि आम्ही मात्र त्या ठिकाणी लोकलमध्ये लटकून जायचं। आणि मग केंद्र सरकारच्या सोबत माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही हा निर्णय केला, केंद्रीय मंत्री आपल्या अश्विनी वैष्णवजींसोबत, की 50% केंद्र सरकार, 50% राज्य सरकार देणार। आणि आता आपल्या लोकललाही आम्ही एअर कंडिशन दरवाजा बंद होणारे डबे हे त्या ठिकाणी देणार आहोत। टाळ्या याकरता वाजवू नका, पुढच्या गोष्टी करता टाळ्या वाजवा। एअर कंडिशन बंद दरवाजे होणारे डबे दिल्यानंतरही सेकंड क्लासच्या तिकिटात 1 रुपयाची देखील वाढ आम्ही करणार नाही। हा निर्णय देखील आपण घेतलेला आहे। त्यामुळे एकीकडे ट्रेनची कनेक्टिव्हिटी तुम्हाला आम्ही देणार आहोत आणि दुसरीकडे मुंबईशी कनेक्टिव्हिटी आम्ही देतो। तुम्हाला माहिती आहे आता बांद्रा वर्सोवा लिंक आपली या ठिकाणी जवळपास पूर्ण होते। वर्सोव्यापासून दहिसर पर्यंत, दहिसर पासून भाईंदर पर्यंत आपला कोस्टल रोड आता सुरू झालेला आहे, जो पुढच्या 3 वर्षात आम्ही पूर्ण करणार आहोत। आणि आता आपण जपान सरकारच्या मदतीनं उत्तनपासनं, म्हणजे मीरा भाईंदरच्या उत्तनपासनं विरार पर्यंत एक कोस्टल रोड तयार करतो, ज्यामुळे तुम्ही थेट मुंबई पर्यंत 30 ते 35 मिनिटां अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी ही सगळी कारवाई करतो। आणि एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे विरार पासनं अलिबाग पर्यंत ही परिवर्तनाची वेळ आहे। आज इथली परिस्थिती कशी आहे? हो गई है पीर पर्वत सी, अब पिघलनी चाहिए। हो गई है पीर पर्वत सी, अब पिघलनी चाहिए। इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए। अरे सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, कोशिश तो ये है की ये सूरत बदलनी चाहिए। ही सूरत बदलण्याकरता या वसई विरारला विकासाकडे नेण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे, तुमची मदत मागण्याकरता आलो आहे। अरे एक धक्का और दो, इन लोगों को फेंक दो और एक नई यहाँ पर एक नई महायुति को चुनकर दो। एक नया सवेरा होगा, आपके जीवन में भी एक नया परिवर्तन आएगा। और मैं आपको वचन देना चाहता हूँ, एक ऐसा वसई विरार, एक ऐसा नाला सोपारा हम बनाकर दिखाएंगे जिसको देखने के बाद लोग भी आश्चर्य करेंगे। इस प्रकार का विकास हम यहाँ पर करके दिखाएंगे।